5 एप्रिलला 5 तास अभ्यास झाला माझा आणि त्यात मी RTI त्याला 3 तास गेले. त्यानंतर पॉलिटीचा एक चॅप्टर केला, स्वतंत्र न्यायपालिका, आणि इंग्लिशचा एक चॅप्टर केला, नाऊन चॅप्टर. त्यानंतर 6 तारखेला ऑफ डे होता, काही कारणास्तव अभ्यास नाही झाला. त्यानंतर 7 तारखेला पण 5 तास अभ्यास झाला, पण त्यामध्ये RTS म्हणजे राईट टू सर्व्हिस हा ॲक्ट मी केला. आणि त्यानंतर मग भूगोलचे मी टॉपिक केले. सो बऱ्यापैकी भूगोल मी काल कव्हर केला. आणि आज म्हणजे 8 एप्रिलला एरियल फोटोग्राफी हा टॉपिक माझा राहिला होता रिमोट सेन्सिंगमध्ये, तर तो पण कव्हर केला. आणि पर्यावरण, त्यासोबत इकॉनॉमिक्सचा एक टॉपिक केला आणि मराठी आणि मॅथ्सचा केला. सो ओव्हरऑल आजही 5 तास झाला आहे. सो म्हणजे गेल्या 4 दिवसामध्ये माझा एकूण 15 तास अभ्यास झाला आहे. सो म्हणजे थोडंसं मोमेंटम म्हणजे बिघडलं आहे असं म्हणू शकतो. पण उद्यापासून आता वापस रिस्टार्ट करावं लागणार आहे आणि थोडंसं जरा एक्स्ट्रा हार्डवर्क करण्याची गरज आहे. सो पण तरी पण GSचा बऱ्यापैकी माझ्या मते कव्हर केलं आहे मी. सो पण ओव्हरऑल 8 दिवसामध्ये जर पाहिलं तर 45 तास एवढा स्टडी झाला आहे माझा. सो म्हणजे जवळपास 11% जे मी ठरवलं होतं टार्गेट, तर त्याच्या 11% झाले. तो बाकीचे अजून जवळपास 38-39 दिवस तर आहेत, तर त्यामध्ये अजून मी थोडंसं जास्तीत जास्त हार्डवर्क करण्याचा माझा प्रयत्न असेल.